फिर भी तुम मुझे नहीं मान सकते, क्योंकि मैंने ब्रह्मा जी से वरदान पाए, ना मनुष्य से ना पशु से मुझे बुद्धि आनी चाहिए। तो हिरण्यकश्यपु अरे ध्यान से दे, मैं मनुष्य हूँ या पशु हूँ, निशब्द रहे, फिर भी तुम मुझे नहीं मार सकते। क्यों नहीं मार सकता? अरे ब्रह्मा जी से मैंने वरदान पाया है कि ना अस्त्र से ना शस्त्र से मुझे बुद्धि आनी चाहिए। तो देख, ना ही मेरे हाथ में अस्त्र है और ना ही शस्त्र है। अरे तेरे लिए तो मेरे नाखून ही काफी है, फिर भी तुम मुझे नहीं मार सकते। क्यों नहीं मार सकता? क्योंकि ब्रह्मा जी से मैंने वरदान पाया है, ना सजीव से ना निर्जीव से मुझे बुद्धि आनी चाहिए। तो देख हिरण्यकश्यपु और बता, मेरे नाखून सजीव है या निर्जीव है? सजीव है तो बढ़ते क्यों, निर्जीव है तो दर्द क्यों नहीं? आता मात्र निष्ठप्त झाले आणि नरसिंह भगवंतांनी आपले दोन्ही हात वर केले, सर्व ताकद हातात टाकली आणि हिरण्यकश्यपूच्या पाचही बोट, दोन्ही हाताचे दही बोट हिरण्यकश्यपूच्या पोटामध्ये नरसिंह भगवंताने बसले आणि हिरण्यकश्यपूचा त्या ठिकाणी उद्धार केला। बोलिये नरसिंह भगवान की। अशा प्रकारे खांबावर लाथ मारताबरोबर खांबावरील लाथ मारीने दुर्जनी स्तंभी नारायण प्रगट झाला। नारायणाचं त्या ठिकाणी प्रागट्य झाला आणि आता मात्र त्यांनी हिरण्यकश्यपूचा उद्धार केला। नखाने ज्या उद्धार केला त्या नखाचा दाह होऊ लागला। कारण सांगतात की माणूस एवढा विषारी आहे की या ठिकाणी जैसे विंचवांची नांगी तसा मान कैसा दुर्जन सर्वांगाने विषारी असतो। म्हणून या ठिकाणी आग होऊ लागली, खूप डरकाळात होऊ लागला, सगळेजण घाबरू लागले। कोणी दर्शन घ्यायला आले त्यांची सुद्धा दर्शन घेण्याची हिंमत होत नव्हती। आता काय करावं काय करावं काय करावं, म्हणून त्या ठिकाणी लक्ष्मी मातेला बोलावण्यात आलं। लक्ष्मी मातेने आता रूप पाहिला, बोलू लागली, आतापर्यंत मी जो रूप पाहिला तो शांताकार भजविषयी होता, आता मात्र असा आकार विकार रूप मी कधी पाहिला नाही। तिला पाहून भगवंताने अजूनच डरकाळी फोडली, तिची डरकाळी ऐकली तर लक्ष्मी माता पळून गेली। आता मात्र भगवंत शांत व्हायचं नाव घेत नाही। ब्रह्मदेवाने विचार केला आणि ज्या भक्ताकरिता भगवंत या ठिकाणी आले त्या भक्ताला समोर केला, भगवंत शांत झाल्याशिवाय राहणार नाही। अरे भगवंत कोणाचं ऐकत नाही परंतु भक्ताच ऐकत असतात, म्हणून प्रल्हादाला समोर केला। आता मात्र ब्रह्मा